पवारांची माफी मागून वेगळा निर्णय घेईन असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलंय। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये रोहित पवारांनी हे विधान केलेलं आहे। तुमचा पक्ष सत्तेत जाणार। आता चांगल्या पत्रकारांनी जर तरचे प्रश्न विचारून असं म्हणतात, पण तरी सुद्धा ही एक आपण वेगळी केस म्हणूया, कारण त्याच्यामध्ये शक्यता अमाप आहेत आणि समोर ओपन आहेत, परम्युटेशन कॉम्बिनेशन अनेक समोर आहेत तिथे। अशी समजा भूमिका जर असेल पक्षाची की भाजपसोबत जाऊया, तर अशाच रोहित पवारांची काय भूमिका असेल? माझी विरोधात राहूया। तर पण खुद्द पवार साहेबांनी सुप्रियाताईंनी अशी भूमिका घेतली तरी पण माफी मागावी लागेल आणि मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल। तुम्ही त्यांना पवार म्हणजे अशा केसमध्ये तुम्ही शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना सोडणार? पण मला विश्वास साहेबांच्या विचारावर मी आहे। शक्यता म्हणून विचारलं। शक्यता होऊच शकत नाही, साहेब भाजपवर जाऊ शकत नाही। नाही, जाऊ शकत नाही, पण मधल्या काय चर्चा आमच्या ज्या कानात त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं। पण तुम्ही म्हटलात स्पष्टपणे, आता कशाला त्याच्यावर तुम्ही मागे जातात की तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशा केसमध्ये जर पार्टीने जर निर्णय घेतला तर। आता हा त्यांचा अंतर्गत प्रश्न, प्रत्येकाला आपलं मताचं स्वातंत्र्य आहे। आता याचा अर्थ काय घ्यायचा? मग शरद पवार आणि सुप्रिया सुळे भाजपबरोबर जाणार आहेत का, अशी शंका रोहित पवारला आहे का? म्हणजे याचा अर्थच पक्षांतर्गत काहीतरी गडबड चालू आहे। जसं अजितदादाच्या पक्षात चालू आहे, तसं शरद पवारच्या पक्षात चालू आहे। म्हणून हे दोन्ही मिळून एखादा वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही।